भाकर बेकरी खाऊन बघ. भाई आले पॉपरेट. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. सो आता जस्ट आम्ही 8ला उठले आणि रेडी झालोय पटापट. आता आम्हाला जायचं आहे देवबाग बीचला आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. हॅपी ॲनिव्हर्सरी. सो आता लेट्स सी निघतो आम्ही लवकरच. उर्वीचा आवरून झालं. हां भजी खायची मग मला. भजी खायची उर्वीला पण मला पण खायची. भूक लागली आज ना. हो भूक लागली. बघू काल तर आम्ही मस्त पैकी 2 तास काल तुम्ही म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मागच्या 2 तास आम्ही गेलो होतो सकाळी सकाळी. मजा आली तेव्हा. आता थोडा उशिरा चालला आम्ही. बघू आता जाऊया. आणि मग नाश्ता वगैरे करूनच जाऊ प्रतीक आपण. मग मी असं विचार करते कारण आपण तिथे जास्त टाइम स्पेंड करू. थोडा लेट येऊ. ठीक आहे नाश्ता करूनच जाऊ. आता सचिन दादा भाऊ किती वाजता चालेल नाश्ता करून जातो मला. तर तुम्ही स्टेट येऊन बघा पूर्ण ब्लॉग. सो गाईज मी बाहेर आलो आणि कारण की मला तुम्हाला एक सांगायचं आहे. मी ना एक गाणं बोलून दाखवणार आहे उर्वीला. गाणं वन डायरेक्शनचं गाणं आहे. तो मी उर्वीला बोलून दाखवणार आहे. आली बघा ही शेवटी आली. काय नाही असंच बोलवतो ब्लॉगमध्ये. बरोबर शोभी तुझ्यासाठी एक सॉन्ग गाणार आहे. बघू आता मला येतं का नाही नीट बघतो. Everything I need I get from you. कसं वाटलं गाणं तुला? खूप छान एकदम परफेक्ट सॉन्ग आहे ठीक आहे तुझ्यासाठी. थँक्यू. चला आता भजी खायला तेव्हा. भजी भूक लागली मला खूप. थँक्यू. सचिन दादानी भजी आणली आमची. भजी आणली आहे सचिन दादानी. बस जाम स्वीट आहे सचिन दादा. खूप स्वीट. खरंच तुम्हाला असं वाटणारच नाही यांना भेटून की तुम्ही यांना फर्स्ट टाइम. खरं खरं नाईस एकदम नाईस. असं माणूस पाहिजे पण हॉटेल सांभाळायला माहिती का. भारी वाटतंय. छान भारी भजी आणली दादा. मस्त भजी. क्लास. फुल टेस्टी. आता आम्ही खातो. भेटूया मस्त खाऊन झालं. ये. सो आता जस्ट आम्ही नाश्ता केला. भाजी पाव खाल्ली आणि एक दादा आला होता आमचा तो म्हणजे ते स्पोर्ट्स असतात ना इथे वॉटर स्पोर्ट्स त्यातलं. तर आम्ही स्पोर्ट्स तर नाही करणार. आम्ही बोटिंग करणार आहे म्हणजे आम्ही एक राऊंड मारून येणार आहे मस्त राईड बोटचा राईड. त्यामध्ये तो भारी भारी स्पॉट दाखवणार आहे. आणि जर लक असेल लक तर डॉल्फिन बघू शकतो आपण. डॉल्फिन बघायला भेटेल म्हणजे आम्हाला जर लक असेल तर. बघू आता कारण की तो बोलला की सकाळी सकाळी भेटते डॉल्फिन दिसायला. तर आता लेट्स सी दिसेल की नाही आम्हाला आता. लेट्स होप. चला आता सामान घेऊन निघतो आम्ही. आम्ही जातो आता इथे जातो. एवढी टेस्ट होती. कालच्या बीचला गेलो ना आम्ही. इथून पण जाऊ शकतो आम्ही इथून. दादाने सांगितलं. सो आता इथून आम्ही जातो त्या बीचला केक कट करायला. येस. सो आता निघालोय आम्ही बीचकडे जायला या रस्त्याने. तो आमचा तो हॉटेल आहे तिकडे. या रस्त्याने चाललोय आता आम्ही. फक्त 2 मिनिट्स. फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे बोलतो. 2 मिनिटामध्ये मॅजिक दिसणार. सो लेट्स सी जाऊया केक कट करायला. Because today is our anniversary. Fast. येस. येडो. आम्ही आलोय बीचला आता. जवळ होतं उर्वी ना हे पण. सुंदर आहे. आणि तुम्हाला प्रायव्हेट बीच भेटेल इकडनं. हा डायरेक्ट प्रायव्हेट बीच आहे. बघा ना कोणच नाही इथे. कोणच नाही. कोणच नाही खरंच. आणि वॉकिंग डिस्टन्स आहे आमचं डायरेक्ट. हाय हाय इथे हाय लोक पण या साईडला कोण नाही. बापरे काय लाटा येतात रे मोठ्या. कोणच नाही बघ. सही एकदम. वाव सुंदर एकदम. बोललेला दादा की प्रायव्हेट बीच तुम्हाला जर तुमचे मुवमेंट्स करायचे असेल तर प्रायव्हेट बीच वरती जावं. हा ना ऍक्च्युली ते कोण नाही. खरंच भारी एकदम. नाही बघा काय जोरात येतात लाटा. डेंजर ना. हो ना तेच तर खतरनाक लाटे. बापरे
खूप मोठा लाटा आहे. आणि आम्ही या लाटांमध्ये आता बोटिंग भारी लाट आहे. हा चला केक कापायचे आपण. केक कापतो आम्ही आता. वाव हा मस्त आहे. सही. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी पिल्लू. लव्ह यू सो मच. ॲनिव्हर्सरी पतिका. जाम भारी. ये बेस्ट ॲनिव्हर्सरी. येस खूप भारी. भारी एकदम बेस्ट. मस्त वाटतं. कधी वाटत नव्हतं. आमचं सगळं अनप्लॅन आहे. हे सगळं माहित नाही आम्हाला. आम्ही असं बसणार बिसणार सगळं असं चाललंय. गो विथ द फ्लो. भारी एकदम. काल उर्वीचा प्लॅन होता रात्री केक कट करायला. पण आता उर्वी बोलत असेल कट नाही केलं बरं झालं. नवऱ्याचं मग कधी कधी ऐकायचं नाही ऐकायचं. म्हणजे ना मला असं वाटतं की दोघांचे डिसिजन जेव्हा म्युच्युअल होतात ना तरच डिसिजन घ्यायचा. येस कोणत्या एका डिसिजन वरती नाही आपण डिसिजन करायचं. आणि हे आमच्यामध्ये होतं असं. जर एकदम जर उर्वीला पडत नसेल तर मी बोलतो चालेल ठीक आहे चल तुझ्या प्लॅनने जाऊ. जेव्हा दोघे जर एका मॅच होतात प्लॅनला तर आम्ही तेव्हाच करतो. आम्ही करतो. जे आहे ते आणि ॲज अ ॲनिव्हर्सरी म्हणजे एक असं बोलतो ना की काय म्हणजे एवढं आम्ही अजून पण आम्हाला असं वाटतं की आमचं लग्न अजून झालंच नाहीये. असं वाटतं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 1 वर्ष तर जाऊन दे. आम्हाला कधी कधी असं वाटतं की आमचं लग्नच झालं नाहीये. तर हे थोडं अंडरस्टँडिंग स्वतःमध्ये असायला पाहिजे दोघांमध्ये पण. कारण का अंडरस्टँडिंग ठेवा तरच तुमचं रिलेशन खूप चांगलं राहील. नो आर्ग्युमेंट्स. आणि आमचे भांडण झाले तरी फक्त 4-5 तासाची भांडण सगळे आम्ही एकत्र होतो. माझ्या मम्मी पप्पांना पण माहित असेल. आणि आमचं भांडण झालं लगेच कळतं पण भांडण झालंय. आम्ही बोलतो एकमेकांशी पण इंडायरेक्ट. मला खोटं असेल तर मम्मी पप्पाचा व्हिडिओ बघा मी टाकतो बघा आता. चेक करा तुम्ही मी शॉक होईल. मला वाटेल म्हणजे आम्ही खोटं बोलत नाही. नेहमी आम्ही चांगलं दाखवतो कारण की आहेच चांगलं. जास्त भांडतच नाही आम्ही. व्हिडिओ बघा मग कळेल तुम्हाला. सो पप्पा आमच्या लग्नाला 1 वर्ष झालंय. तुम्ही काय बोलणार त्याबद्दल? कसे राहिलो आम्ही? काय म्हणजे काय व्यवस्थित राहिलं. कसं ऑब्झर्व केलं तुम्ही आम्हाला? छान राहतं. 2 शब्द बोला जरा. छान राहतं. असंच पुढे राहत जा आनंदी. असं वाटलं होतं तुम्ही असं तुम्हाला वाटलेलं असं आम्ही राहू असं चांगलं? तुम्ही एक्सपेक्टेशन काय केलेलं आमच्याकडं? असं कसं राहू? पण कधी पण काय होऊ शकतं ना मध्ये ऍक्सिडेंट. मग पण ते झालं नाही ना. व्यवस्थित राहिले तुम्ही. म्हणजे आहे आम्ही ना एकमेकांवर प्रेम करतो की नाही? येस मला आनंद आहे. आई तू काय बोलणार आहे? माझा हा ड्रेस असतो नेहमी तेच. चालेल चालेल नको चालेल चालेल. सॉरी मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही दे सॉरी बोल ना. मला टाकायचं आहे ब्लॉगला. लगेच काय आत्ता नाही काय नंतरच्या अॅनिव्हर्सरीच्या तुमचा ऍड करणार आहे मी. चालतंय काय? एवढं कोण लक्ष जात मग तेवढंच ठेव. एवढं लक्ष जात नाही का लोकांच्या? हेडी कर तुला. नाही बोल. तर आई काय बोलते बोलू? आमचं 1 वर्ष झालं लग्नाला. एकदम 2 शब्द बोल काहीतरी. बघ ना तिकडे. नाही आता काय म्हणजे असं वाटलं नव्हतं एवढं छान राहाल. पण म्हणजे त्याने केलं ते योग्य निर्णय दोघांनी केला ते. त्यामुळे आम्ही खुश आहे. अजून काय? अजून इथून पुढे पण असेच चांगले झाले ना मग अजून खुश. आम्हाला काय पाहिजे असणार आहे? ते तर आहेच. आई वडिलांना काय पाहिजे असतं? मुलं खुश तर आई वडील खुश. बाकी काही नको. ओके. हलवा बनवून देत जा. हो भाई काय बोलता ते? असं हलवा बनवून देत जा म्हणलं सुनेला सांगितलं. देईल ना हलवा. काय नाही त्याला. पॉझिटिव्ह. खावा हलवा खावा. तुम्हाला आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं तर काय बोलायचं का त्याच्याबद्दल? काय बोलणार? सुखात समृद्धी आनंदात राहा.
आणि आम्हाला एक गोंडस बाळ जन्माला घाला आणि द्या म्हणजे सुखी कुटुंब. हा तुम्हाला आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी आमचे. आई, माझ्या आणि प्रतीकच्या लग्नाला आता 1 वर्ष झालं, सो तुला काय बोलायचं आम्हाला? आता बोलायचं आहे. काय झालं आता 1 वर्ष. आता मस्त गेलं मजेत 1 वर्ष तुमचं. मस्त जावई भेटलंय मला, एकदम छान. पण आता पुढचा विचार करा. कोणता विचार पुढचा? बाळाचा. दोघं पण तेच बोलतोय तुम्ही, बाळा बाळा. बाळ आणा आता लवकर. ओके, एवढंच इच्छा आहे आता. आजी व्हायचं. सो आता निघतोय आम्ही इथे. भरपूर काय काय व्हिडिओ काढले, रील काढले इथे मस्त पैकी. 1 तास होतो ना इथं आपण वाटतं. आज चाललो आता परत. चला भेटू आता डायरेक्ट बोटच्या इथे भेटू आपण डायरेक्ट आता. बोट राईडच्या इथे काय बोट राईडच्या इथे भेटू डायरेक्ट आता. हा चालेल. You make our anniversary special. Thank you so much. पागल. लाल झाले उर्वी, लाल टोमॅटो. पुन्हा. चल. So now we are going for our last काय बोलता येणार? Last boat ride. Boat activity. So we are going now our last boat activity. देन आम्ही निघणार बदलापूरला जायला. सॅड फील होत आहे बट ठीक आहे, आम्ही एन्जॉय तर खूप केलं है ना प्रतीक. चला लेट्स गो. आता आम्ही आम्ही रेंटवरती हे घेतली आहे ॲक्टिवा, त्याच्याने जाणार. आणि देन जो माणूस आहे ना तो आम्हाला पिकअप करणार आहे तिकडनं, जो ट्रेन पण आपलं ट्रेन आहे बोटवरती आम्हाला जो राईड करणार आहे तो. आणि 1 तास लागेल बोलला आहे तो. सो लेट्स गो. सो आम्ही पोचलेलो आहोत आणि फिरवला ना असं आम्ही पोचलेलो आहोत इथे. आणि आमची जी बोट आहे ती आलेली आहे गाईस. हे बघा बोट आली आहे. महाराजा स्पोर्ट्स म्हणून यांचं हे आहे व्हेंचर आहे. तर आम्ही चाललोय आता. अरे एक्साइटेड होई. पूर्ण आमची प्रायव्हेट बोट आहे, आमची पूर्वी प्रायव्हेट बोट आहे. भारी ना. लेट्स गो नाव, लेट्स गो. सो आम्ही चाललोय फायनली बोट राईडला. भारी वाटते खरंच. आता इथे आम्ही संगम मध्ये आलोय, म्हणजे खाडी आणि समुद्र जिथे मिळतो ना तिथे आता आलोय आम्ही. हा देवबाग बीच आहे. हा या साईड, झूम करून दाखव ना. या साईडला बघा किती लाटा येतं ते. मजा येते असं वेळ पण एक बोट मध्ये. बघा किती लाटा आहे तिथे. बायकोलाही खुश आहे माझी, जाम खुश दिसते बायको. का खुश नसला नवरा भेटलाय ना. आमची बोट उडते. मोठ्या मोठ्या लाटा येतात ते. बघा कसं आहे पूर्वी. वाटले नाही. दुसरी गोष्ट आता जे तुम्ही लाईव्ह जॅकेट वेअर केलंय त्यांनी स्वतः जरी पाण्यात डायव घातली, लाईव्ह जॅकेटची बेल्ट टाईट करून डायव घातली तरी काही जाणार नाही तुम्ही. अच्छा. 72 तास तुम्ही पूर्णतः वरती फ्लोट होणार. तासानंतर पर डे 24 आवर्स साठी सांगते, पर डे 1% ने जी बुओयन्सी कॅपॅसिटी असते ती कमी होते. 1% ओनली पर डे. म्हणजे किती टिकू शकते बघ तू याच्यावर.
राहू शकते म्हणजे अरे अच्छा सिगल नाही आहे सिगल येतात वा पण आता लोक उतरलेत ना. हा तर बरोबर हे असे लोकांमुळे झाले पक्षी झाले बिचारे कुठे जाऊ कुठे नाही असं होतं त्यांना ते सिगल आयलंड आहे काय काहीच घाटांमधनं जाणार पण सिगल नाही इथे तो तुम्हाला दिसेल की नाही काय माहिती पुढे सिगल बसले एकदम म्हणजे एकदम ग्रुप आहे सिगलचा हे बघा हे बघा हे दिसतंय का व्हाईट व्हाईट जे व्हाईट व्हाईट आहे ना हे सगळे सिगल बसले तिथे सिगल समुद्राची गाडी गर्ल नाही GUL गर्ल सिगल मराठी मीडियम वाटलंच होतं मला. आता आम्ही आलोय जवळ खूप जवळ आलोय आता खूप हे बघा वाव काय भारी ना मग आवाज असं असतो Cute आहे guys. ब्लॅक कलर मेल फिमेल कोकणामध्ये आम्ही जेवायला आलोय हसतील तुम्ही आमच्यावर हसतील काय चायनीज खायला आलो कारण की मला ते रस्सा म्हटला नाही मालवणचा काय बोलतात तुला मच्छीचं सार. मच्छीचा सार नाही आवडला आणि खाल्लं मच्छी खाल्ली आम्ही खूप खाल्ली आता पोट भरलं आमचं बस झालं एवढं नको पोट भरलं कंटाळा आला आणि आम्हाला ट्रॅव्हलिंग पण करायचं आहे हां सो चायनीज इज द बेस्ट फूड चायनीज इज व्हेरी हेल्दी हो व्हेरी आय थिंक हेल्दी सो इट्स व्हेरी हेल्दी व्हेरी हल्दी हेल्दी हल्दी मध्ये ठीक आहे मस्त खातो आता आणि डायरेक्ट आपण आता भेटूया स्टेशनलाच हां स्टेशनलाच भेटू तो आम्ही आता निघालोय पुढे स्टेशनला जायला जाऊ जावं लागेल आणि 5ची गाडी आहे आमच्या हां त्याला कसं सो आता आम्ही पोहोचलो बदलापूरला खूप वेळ लागला आम्हाला 2-2.5 वाजले आता रात्रीचे सो हा ब्लॉग इथेच संपवतो आम्ही जर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा ठीक आहे मुलीला बरं वाटत नाही मुली काय बोलत नाही विचारे चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये